शेगावचे संत गजानन महाराज ही एकमेव पालखी आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे सोलापूर शहरातून जाते। पालखीचे उत्साहाने स्वागत आज शहरात रूपाभवानी चौकात पालखीचे आगमन झाल्यानंतर करण्यात आले। यावेळी महापालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी स्वागत केले। प्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, पोलीस आयुक्त एम राजकुमार, उपायुक्त आशिष लोकरे, पोलीस उपायुक्त विजय खवाडे, पोलीस उपायुक्त अजित बेराडे, पोलीस उपायुक्त अजित बेराडे, उपायुक्त दीपाली काळे, महापालिका सह आयुक्त शशिकांत भोसले, सफाई अधिकारी नागनाथ बिराजदार, भाजपाच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, नरेंद्र काळे, माजी नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, बाबूराव जमादार यांची उपस्थिती होती। गजानन महाराजांच्या पालखीचे आगमन शहरामध्ये होताच संपूर्ण वातावरण भक्तिमय झाल्याची अनुभूती आल्याचे सांगताना आमदार विजयकुमार देशमुख म्हणाले, या चैतन्यमय प्रसंगी पांडुरंग चरणी सोलापूरवासियांना सुख समृद्धी मिळो अशी प्रार्थना करतो। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी महानगरपालिकेकडून दिनांक 29 व 30 जून रोजी श्री गजानन महाराज पालखीच्या अनुषंगाने जवळपास 700 वारकरी सामील असून त्यासाठी महानगरपालिकाद्वारे योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या असून 24 तास सेवाही उपलब्ध करून दिलेली आहे। त्या पद्धतीने पालखी मार्गावरील सर्व रस्त्यांची डागडुजी करण्यात आली आहे। पालखी मार्गावर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्यात आलेली आहे। पालखी मुक्काम हा कुचन प्रशाला व उपलब्ध मंगल कार्यालय येथेही आरोग्याच्या, स्वच्छतेच्या व इतर सुविधा महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी महानगरपालिका यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती दिली। पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय, तर पालखी मार्गावर वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या अनुषंगाने विशेष सूचना दिल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली। महाराजांची पालखी आज रोजी सोलापूर शहरामध्ये आगमन झालं। जणू काय गजानन महाराजच आपल्या सोलापूर शहरामध्ये आज आपल्या सगळ्याच्या दर्शनासाठी आल्यासारखं एक प्रकारचा उत्साह आहे। हा वातावरण आजच्या या पालखी जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी, एक 5-6 वर्षाची, ती प्रत्येका वाटीमध्ये खडी साखर आणली होती। प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती खडी साखर त्यांनी आनंद व्यक्त करत होते। म्हणजे ह्या प्रकारची भावना या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ही पालखीच्या संदर्भात आहे। ही 56 वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास 650 किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसते आणि एक शिस्तबद्ध ज्याप्रमाणे आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो। आणि मला असं वाटतं की पांडुरंगाचं दर्शन आपल्याला ह्या गजानन महाराजाच्या पालखीमुळे जर आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतलं तर पांडुरंगाचं दर्शन घेतल्यासारखं होत आहे। आज पालखीच्या उत्सवाच्या निमित्तानं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या एकादशीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। आज संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेलं आहे। शहरामध्ये अत्यंत उल्हास आणि आनंदाचं वातावरण आहे। या पालखीमध्ये साधारणतः 700 वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे। त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महापालिका प्रशासन सज्ज झालं असतं। सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। उच्च हायस्कूल असो, उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो, त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना औषधोपचार लागत असेल किंवा काही मेडिकल फॅसिलिटी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। आपले 24/7 ही यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। प्रत्येक ठिकाणी आपण पालखीबरोबर सुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे। त्यामुळं त्या वारकऱ्यांना कुठलीही अडचण होईल असं मला वाटत नाही। आणि तसेच सोलापूर शहराची स्वच्छता विचार घेतला तर ती पण आज 2 दिवस पालखीचा मुक्काम आहे। नागरिकांची मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी दर्शनाची रील लागणार आहे। त्यासाठी आवश्यक त्या सर्व व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर विद्युत व्यवस्था असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या व्यवस्थासुद्धा आपण या 2 दिवसाच्या कार्यक्रमात नियोजन केलेलं आहे। पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे। पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने आणि मुक्कामीचे ठिकाण सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। सर्व जनताला आव्हान आहे, त्यांनी काही गडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। काय यंत्रणा आपण दिवसपाळी रात्रीपाळी असं दोन्ही डिवाईड करून बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ट्रॅफिक विभागाच्या आणि पोलीस स्टेशनमधून पण मॅनपॉवर लावण्यात आलेला आहे।